नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू हयातीचा दाखला कसा काढायचा. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. मित्रांनो, हयातीचा दाखला हा प्रामुख्याने पेन्शन किंवा शासनाकडून दरमहा मिळणारे अर्थसहाय्य, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन, वृद्ध पेन्शन अखंडित सुरू राहण्यासाठी लागतो. पेन्शनधारक व्यक्ती जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी हा दाखला वर्षातून एकदा सादर करणे अनिवार्य असते. हयातीचा दाखला कधी लागतो तर पेन्शन सुरू ठेवण्यासाठी निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हा दाखला संबंधित बँकेत किंवा कोषागार कार्यालयात म्हणजेच ट्रेझरी ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. शासकीय योजनेचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जसं की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इतर दिव्यांग विधवा पेन्शन योजना लाभार्थ्यांसाठी दरवर्षी आपले जिवंत असण्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्याच्यासाठी हा हयातीचा दाखला लागतो. तर घरबसल्या हयातीचा दाखला कसा काढायचा आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर हयातीचा दाखला कसा काढायचा व्हिडिओमध्ये पाहू. मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्चमध्ये यायचे. सर्चमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 2 प्रकारचे ॲप डाउनलोड करावं लागणार आहे हयातीचा दाखला काढण्यासाठी. पहिल्यांदा करायचे आधार फेस RD. आधार फेस RD ॲप डाउनलोड करायचे. हे आधार फेस RD हे इन्स्टॉल करून घ्यायचे. त्याच्यानंतर करायचे बेनिफिशरी सत्यापन ॲप. हयातीचा दाखला काढण्यासाठी मित्रांनो हे दोन्ही ॲप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे करायचे बेनिफिशरी सत्यापन ॲप. हे दोन्ही इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो बेनिफिशरी ॲप पहिले ओपन करायचे. ओपन केल्यानंतर आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून घ्यायचा. मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केल्यावर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. इथे येईल सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर येईल गुजरात आणि महाराष्ट्र. तर आपण महाराष्ट्राला क्लिक करायचे. मित्रांनो, बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येत आहे की महाराष्ट्राला क्लिक केल्यानंतर पूर्ण प्रोसेस केल्यावर बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर्ड विथ द स्कीम असा मेसेज येत आहे. तर ज्यांना असा मेसेज आला त्यांनी मग काय करायचे, सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लिक करायचे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला जर असा मेसेज येत आहे बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर्ड विथ द स्कीम, त्यांनी काय करायचे, महाराष्ट्राला क्लिक करायचे. चला तर आता आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लिक करू. सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लिक करायचे. सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लिक केल्यानंतर इथे पहा 3 नंबरचा ऑप्शन आहे, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. याला क्लिक करायचे. याला क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन येतात. पहिले 1 नंबरचं ऑप्शन घ्यायचं, बेनिफिशरी व्हेरिफिकेशन. बेनिफिशरी व्हेरिफिकेशनमध्ये काय करायचं, आपला आधार नंबर टाकायचा पूर्ण, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यानंतर ईमेल विचारते. तर ईमेल जर माहीत असला तर टाकायचा, नाही टाकलं तरी चालते. त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशनला राईट क्लिक करायचे आणि सबमिटवर क्लिक करायचे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर OTP येईल. आपण OTP टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर बेनिफिशरी व्हॅलिडेशन म्हणून येईल. टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून स्कॅन करायचे. स्कॅन केल्यानंतर आपल्यासमोर आपण जे ॲप डाउनलोड केली होती आधार फेस RD, ते ॲप ॲटोमॅटिक ओपन होईल. आपला चेहरा स्कॅन करल. स्कॅन केल्यानंतर अशा प्रकारचे सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर BSAID हा नंबर मित्रांनो महत्त्वाचा आहे. हा नंबर नोट करून घ्यायचा. BSAID
हा ॲप्लिकेशन नंबर असतो. हा नंबर नोट केल्यानंतर आपल्याला परत यायचे आपल्या ॲपवर, बेनिफिशरी सत्यापन ॲपवर. बेनिफिशरी सत्यापन ॲपवर आल्यानंतर हे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट आहे, याला क्लिक करायचे. याला क्लिक केल्यानंतर आपण जो नंबर नोट केलेला आहे तो इथे टाकायचा. प्लीज एंटर BSAID हा नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर आपल्याला OTP येईल. OTP टाकून पुन्हा सबमिट करायचे. OTP टाकला की त्याच्यानंतर पूर्ण सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड होईल. थँक्यू. अशा प्रकारे आपण घरबसल्या बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन घरबसल्या आपण डाउनलोड करू शकतो.